मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर बऱ्याच लोकांनी कमेंट करून सांगितलं की होरायझन प्रोजेक्टला व्हिजिट करा, साईट व्हिजिट करा आणि आम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवा. ठीक आहे, तर मी साईट व्हिजिट केलेली आहे. ठीक आहे, आणि तिकडची सगळी माहिती मी आहे ती व्हिडिओच्या एंडमध्ये व्हिज्युअल्स मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. ठीक आहे, आपण थोडंसं आता प्रोजेक्टबद्दल आधी जाणून घेऊ, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि नंतर मग मी तुम्हाला तिकडच्या साईट व्हिजिटमध्ये कुठे म्हाडाची एक्झॅक्टली बिल्डिंग आहे, किती काम झालेलं आहे, त्याचे सगळे व्हिज्युअल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, चला तर मग स्कीम क्रमांक आहे 414A आणि 415A. ओके, रुनवाल डेव्हलपर्सचा याचं नाव आहे हॉरायझन प्रोजेक्ट म्हणून. ठीक आहे, दोघांचा रेरा नंबर सेम आहे. ठीक आहे, एकामध्ये जो कार्पेट दिलेला आहे तो 28चा आहे आणि दुसऱ्यामध्ये कार्पेट दिला आहे तो 39चा आहे. 28चा कार्पेट म्हणजे जवळजवळ 300चा कार्पेट आहे आणि 430चा कार्पेट आहे. याच्यामध्ये 300चा कार्पेट दिलेला आहे आणि याच्यामध्ये 430चा कार्पेट दिलेला आहे. ठीक आहे, माझ्या मते तरी कॉन्फिगरेशन हे 1 BHKचंच आहे. 1 BHKचं आणि 2 BHK असू शकतं, पण ना कुठेही रेराच्या वेबसाईटमध्ये किंवा फ्लोर प्लॅन न दिसल्यामुळे हे कन्फर्म नाही करू शकत आपण. त्याच्यानंतर प्राईस जी याची आहे ती 13 लाख आहे, जो 300चा कार्पेट आहे त्याचा, आणि ज्याचं 430चा कार्पेट आहे त्याची प्राईस आहे 19 लाख. आता थोडंसं आपण मार्केट प्राईस पण याची जाणून घेऊ. आता तुम्ही बघाल ना, आता मार्केटमध्ये 1 BHKची प्राईस चालू आहे 40 ते 51 लाख आणि तेच म्हाडा तुम्हाला इथे ऑफर करतोय 13 ते 19 लाखमध्ये. ठीक आहे, रेंटल इकडे जे चालू आहे 1 BHKचं, ठीक आहे, ते 9 ते 10,000 चालू आहे रेंटल. हे बघू शकता तुम्ही रुनवाल माय सिटीमध्ये. आणि तेच 2 BHKचं चालू आहे 11 ते 13,000. हे सध्याचं तिकडचं रेंटल आहे. आता आपण थोडंसं कनेक्टिव्हिटी जाणून घेऊया. कनेक्टिव्हिटी जर बघायला गेलं तर दिवा रेल्वे स्टेशन जे आहे ते जवळजवळ 6.5 किलोमीटर आहे, 24 मिनटं. त्याच्यानंतर डोंबिवली रेल्वे स्टेशनसुद्धा एक 5 किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, आणि शिळफाटा जंक्शन जे आहे ते 7 किलोमीटरवर आहे. याच्या व्यतिरिक्त या प्रोजेक्टमध्ये या प्रोजेक्टचं USP असं आहे की बऱ्याच मेजर इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टीतून पास होत आहेत. ठीक आहे, एक सेकंड. काही मेजर प्रोजेक्ट्स रुनवाल गार्डन सिटीमधून पास होत आहेत. ठीक आहे, तर ते मी सांगतो. बुलेट ट्रेन आहे जी ठाण्यामध्ये येणार आहे ना, ती या प्रोजेक्टपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यानंतर मानपाडा मेट्रो स्टेशन प्रोजेक्टला लागूनच आहे, जे भिवंडी टू पनवेलला जे मेट्रो लाईन जाणार आहे, जवळचा मानपाडा मेट्रो स्टेशन आहे ते या प्रोजेक्टच्या जवळ आहे. त्याच्यानंतर विरार अलिबाग कॉरिडॉर जो आहे तो रुनवाल गार्डन सिटीमधूनच पास होत आहे, म्हणजे ते 0 किलोमीटरवर आहे. त्याच्यानंतर मानकोली ब्रिज जो आहे, जो ठाण्याला कनेक्ट करतो, तो एक 20 मिनिटावर आहे. ठीक आहे, तर हे सगळ्या ॲडिशनल मेजर प्रोजेक्ट्स जे आहेत ते सगळे रुनवाल गार्डन सिटीच्या आजूबाजूला आहेत. आणि बाकी सगळे रेल्वे स्टेशन मी तुम्हाला सांगितलेत, डोंबिवली, दिवा आणि शिळफाटा. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं आता रेरा वेबसाईटवर बघून घेऊ बाकीचे डिटेल्स. ठीक आहे, तर रेरा वेबसाईटवरती याचं नाव असं दिलेलं आहे की RGC रुनवाल माय सिटी EWS LIG बिल्डिंग. आणि याच्यामध्ये टोटल 3 विंग्स आहेत, EWS LIG, म्हणजे EWS आणि LIG दोघे फ्लॅट्स असणार आहे त्याच्यामध्ये. विंग A, B आणि C, आणि ही प्रत्येकी 24 माळ्याचे टॉवर्स असणार आहेत हे. आता याचं लोकेशन आपण चेक करून घेऊ. ठीक आहे, लोकेशनच्या आधी आपण थोडंसं फ्लोअर प्लॅन एकदा बघून घेऊ. ठीक आहे, आता हे रेराच्या वेबसाईटवरती यांनी दिलेलं आहे इकडे की हे बघा, हे प्रपोज बिल्टअप फॉर म्हाडा म्हणून दिलेलं आहे यांनी. EWSची विंग 23 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे, आणि पार्किंगचं पण आपल्याला डिटेल्स यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, तो जवळजवळ 265 पार्किंग अवेलेबल केलेले आहे त्यांनी 4 व्हीलरसाठी, आणि 472 पार्किंग अवेलेबल केलेले आहे 2 व्हीलरसाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये ओपन पार्किंग आहे, ओपन स्टॅक पार्किंग आहे आणि स्टील पार्किंग आहे. हे EWS LIG बिल्डिंगसाठी एवढे जवळजवळ 472 टोटल आहेत. 700 पार्किंग टोटल आहेत, म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मिळून एक अराउंड 700 पार्किंग तिथे अवेलेबल केलेले आहेत. आता लोकेशनबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. आता म्हाडाच्या जे वेबसाईटवर जे लोकेशन आहे ना, ते इकडे दाखवत आहे. ठीक आहे, हे लोकेशन आहे जे म्हाडाच्या वेबसाईटवर मी घेतलेलं आहे. ठीक आहे, ही जी बिल्डिंग आहे हे आहे रुनवाल माय सिटी. रुनवाल माय सिटीच्या ऑपोजिटच हा दिवा मानपाडा रोड आहे, त्याला लागूनच या प्रोजेक्टचं काम चालू आहे. तर साईट व्हिजिटमध्ये मी जे व्हिज्युअल्स दाखवलेले आहेत ना, ते मी तुम्हाला याचे दाखवलेले आहेत. ठीक आहे, पूर्ण याचे तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवलेले की किती काम झालेलं आहे वगैरे. ठीक आहे, आता हे लोकेशनच्या जरा तुम्ही खाली आलात तर तुम्हाला इथे दिसेल एक क्लस्टर 6 आहे रुनवाल माय सिटी, आणि त्याच्यावरती हे लोकेशन आहे.
हेच सेम आपण याला फ्लोर प्लॅनमध्ये पण व्हेरीफाय केलेलं आहे. हा फ्लोर प्लॅन आहे रेराच्या वेबसाईटमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे दिलेलं आहे त्यांनी क्लस्टर 6 आणि क्लस्टर 6च्या वरती त्यांनी हे जे रेडमध्ये मार्क केलेलं आहे हे आहे म्हाडाचं सध्याचं लॉटरीसाठी जी एक बांधकाम चालू आहे. त्याच्यामध्ये विंग ए, बी आणि सी आहे रोड फेसिंग आणि विंग पाठीमागे आणि विंग ए या साईडला फेसिंग आहे. असं या 3 विंग्स इकडे काम चालू आहे. त्याच्यामुळे लोकेशन तर ते कन्फर्म आहे. आता याच्या व्यतिरिक्त ठीक आहे EWSची ऑलरेडी अजून बिल्डिंग्स टॉवर्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. आता रुनवालच्या ना मागच्या वर्षीसुद्धा एक EWSच्या 2 बिल्डिंग आहेत त्या रेडी टू मूव्ह पोझिशनमध्ये. तिकडे काही फ्लॅट्स ऑलरेडी दिलेले आहेत. ठीक आहे. काही रिकामी आहेत. तर ते आहेत या बिल्डिंगमध्ये. ठीक आहे. हे जे तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत ना हे आहेत म्हाडाच्या EWSच्या बिल्डिंग्स. हे पण मी तुम्हाला याचे पण व्हिज्युअल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जो सॅम्पल फ्लॅट मी दाखवलेला आहे तो मी तुम्हाला इकडचा दाखवलेला आहे. ठीक आहे. कारण की नवीन आताचे जे लॉटरीमध्ये जे बांधकाम चालू आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी मी सॅम्पल फ्लॅट इकडचा दाखवलेला आहे. ठीक आहे. पण ॲक्च्युअल घरं या लॉटरीमध्ये इकडे नाही तुम्हाला लोकेट होणार आहे. त्या नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये होणार आहे. कारण की त्याचं पोझिशन त्यांनी दिलेलं आहे 2029. एक सेकंड तुम्ही बघू शकता इकडे पोझिशन त्यांनी दिलेलं आहे 2029 मध्ये. ठीक आहे. ओके. आणि याच्याच बाजूला ना अजून एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. इकडे सुद्धा आता EWSची म्हणजे म्हाडासाठी LIGच्या बिल्डिंगचं काम चालू आहे. हे पण मी तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर टोटल 3 साईट्सचं तुम्हाला दाखवलेलं आहे. एक व्हिज्युअल्स आहेत ते इकडे जिथे एक्झॅक्टली या लॉटरीसाठी म्हाडाचं घराची 3 विंगचं काम चालू आहे ABC. हे आहे रुनवाल माय सिटीच्या एकदम ऑपोजिट. ठीक आहे. रुनवाल माय सिटीच्या ऑपोजिट. आणि दुसरं आहे तुम्हाला मी जे लोकेशन दाखवलेलं आहे ना कुठे गेलं ते हां ते इकडे हे जे बिल्डिंग आहेत ह्या EWSच्या ऑलरेडी बांधलेल्या बिल्डिंग आहेत आणि त्याच्या मागे आता हे नवीन काम चालू आहे ते LIGसाठी आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती आहे. व्हिडिओ बघून घ्या आणि जर आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. एखादी इन्फॉर्मेशन मिसिंग असेल तर प्लीज कमेंट करा. ठीक आहे. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे रुनवाल गार्डन सिटी किंवा रुनवाल माय सिटी म्हणू शकता तुम्ही. हॉरायझन प्रोजेक्ट हा कव्हर करण्यासाठी. ठीक आहे. तर आजच्या साईट सीइंगमध्ये मी तुम्हाला टोटल 2 लोकेशन्स दाखवणार आहे. ठीक आहे. एक आहे जो एक्झॅक्टली म्हाडाच्या वेबसाईटवर आहे, म्हणजे म्हाडाची जिथे लॉटरीची वेबसाईट आहे त्याच्यावरती जे लोकेशन दाखवलेलं आहे ते आहे माय सिटीच्या ऑपोजिट. ठीक आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे. तिकडे म्हाडाचं काम चालू आहे आणि माझ्यामध्ये तरी कन्फर्म आहे की तिकडेच सध्याच्या लॉटरीमध्ये फ्लॅट्स हे केलेले आहेत. ठीक आहे. दुसरं आहे जे म्हाडाच्या मागच्या वर्षी ऑलरेडी EWSच्या काही बिल्डिंग्स आहेत, 2 बिल्डिंग्स आहेत त्या रेडी आहेत. तिकडे ऑलरेडी पोझिशन दिलेलं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्याच बाजूला एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे ते फक्त LIG फ्लॅटसाठी आहे. ठीक आहे. तर हे 3 लोकेशन्स तुम्हाला दाखवणार आहे. पण माझ्या माहितीनुसार सध्या म्हाडाच्या लॉटरीसाठी जे फ्लॅट्स आहेत ना ते लोकेशन नंबर 1 म्हणजे रुनवाल माय सिटी जी आहे. ठीक आहे. त्याच्या ऑपोजिट जी साईट आहे ना तिकडे आहे. ठीक आहे. पण तिन्ही साईटचे तुम्हाला मी डिटेल्स देणार आहे. तर व्हिडिओ नक्की